नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एका ऐतिहासिक स्थळी घेऊन जाणार आहे, ज्या ठिकाणाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. आपण सर्वजण छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याबद्दल आणि त्यागाबद्दल ऐकले आहे, पण खूप कमी लोकांना माहीत आहे की त्यांना औरंगजेबाने 27 दिवस कोणत्या ठिकाणी कैदेत ठेवले आहे. हे ठिकाण म्हणजे धर्मवीरगड, ज्याला पेडगावगड असेही म्हणतात. हे ठिकाण पुण्याहून अगदी 2.5 तासाच्या अंतरावर आहे. ह्या मुख्य द्वाराला जमादार वेस म्हणून ओळखले जाते. मुख्य द्वाराच्या शेजारीच हनुमानाची 1.5 फूट उंच देखणी मूर्ती आहे. या वेशीतून आत प्रवेश केला की ग्रामीण दैवत भैरवनाथाचं यादवकालीन मंदिर आहे. इथून 500 ते 800 मीटर अंतरावर राजदरबार आहे, जिथे आपल्या महाराजांना बंदी बनवून हाल केले होते. जिथं आपल्याला चालतच जावं लागेल. चालत जाताना आपल्याला अनेक यादवकालीन मंदिर दिसेल. पेडगावचा किल्ला हा भीमा व सरस्वती नदी संगमावरती आहे. हा किल्ला आयताकृती आकाराचा असून किल्ल्याचे आकारमान 110 एकर एवढे आहे. या ठिकाणी असणारी प्राचीन मंदिरे गतकालीन सुवर्णमय इतिहासाची साक्ष देत आजही उभी आहेत. लक्ष्मीनारायण मंदिर, बालेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर इत्यादी देवतांची मंदिरे येथे आहेत. हे मल्लिकार्जुन मंदिर. हे लक्ष्मीनारायण मंदिर. लक्ष्मीनारायण मंदिर अत्यंत देखणे सुंदर कलाकृतींयुक्त आहे. या मंदिरामुळेच पेडगावाचा इतिहास 8व्या व 9व्या शतकापर्यंत पाठीमागे जातो. लक्ष्मीनारायणाच्या मंदिरासमोर असलेले हे बालेश्वर मंदिर. आता आपण जाऊयात मुख्य राजदरबाराकडे, जिथे आपले राजे छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले होते. या किल्ल्यामध्ये अनेक प्रवेशद्वार व वेशी आहेत.
सन 1689 औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडले. त्यांना कैदेत ठेवण्यासाठी धर्मवीर गड म्हणजेच पेडगाव गड हे ठिकाण निवडण्यात आले. मुघलांनी पकडल्यानंतर संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादूरगड, आत्ताचे धर्मवीर गड येथे आणण्यात आले. ही तीच जागा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना शिक्षा देण्यासाठी औरंगजेबापुढे उभे केले जात होते. येथे तब्बल 27 दिवस त्यांना अमानुष छळ सोसावा लागला. पण त्यांनी कधीही आपला स्वाभिमान आणि धर्म सोडला नाही. त्यांच्या या अतळ निर्धार आणि बलिदान इतिहासात अजरामर झाला आहे. समोरच औरंगजेबाचा राजदरबार आहे. हा तोच राजदरबार जिथे बसून औरंगजेब आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना शिक्षा सुनावत होता. हा औरंगजेबाचा राजमहल जो भीमा नदीच्या तीरावर आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांना धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनण्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. शेवटी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना नरकयातना देऊन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारण्याचा औरंगजेबाने आदेश दिला. 3 मार्च रोजी संभाजी महाराजांना कोरेगाव या ठिकाणी हलवण्यात आले. यानंतर 11 मार्च रोजी त्यांचे हालहाल करत शरीराचे एक एक अवयव तोडून टाकून हत्या करण्यात आली. आजही अनेक लोकांना छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आठवते. पण त्यांच्या कैदेचे हे ठिकाण फार कमी लोकांना माहीत आहे. हा फक्त एक गड नाही तर महाराजांच्या अपार धैर्याचे प्रतीक आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच ऐतिहासिक ठिकाणाची माहिती तुम्हाला मिळत राहील. जय भवानी, जय शिवराय, जय संभाजी.